डॉक्टर आंबेडकर व त्यांच्या पत्नी भारतातील सर्वात वृद्ध आणि ज्येष्ठ भिक्षू उर्गेन चंद्रमणी यांच्याकडून नेहमीच्या पद्धतीने त्रिवार पाली सुक्ताचा पुनरुच्चार करून त्रिशरण पंचशील ग्रहण केले व मात्र चंद्रमणीकडून त्रिशरण पंचशील ग्रहण केल्यानंतर आपल्या अनुयायांना डॉक्टर आंबेडकरांनी स्वतःच दीक्षा दिली. त्यामुळे परंपरेला किंवा ज्या परंपरा म्हणून म्हटलेली आहे अशा भिक्खू संघाची जिथे फारसी आहे अशा थेरवादी प्रक्रिये आहे. आग्नेय आशियामध्ये समारंभ प्रसंगी नेहमी भिक्षूचाच पुढाकार घेतात आणि साहजिकच व धार्मिकदृष्ट्या आपल्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्या भिक्खूच्या देखत एक भिक्षू नसलेला माणसाने त्रिशरण पंचशील दीक्षा देणे हे अघटित होते. तिथे उपस्थित असलेला भिक्खूचाच नव्हे तर समग्र भिक्खू संघाचा अपमान होत आहे ही कल्पना कुणी सहन केली नसते. चंद्रमणींनी दीक्षा देण्याऐवजी बाबासाहेबांनी स्वतः त्रिशरण पंचशील